शेळकेंना आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करूयात। पुढचा प्रश्न मला अजितजी एक विचारायचा आहे की यादीत नसलेल्या पदांच्या उल्लेखामुळे इतकं टोकाचं पाऊल हे दोन्ही ज्येष्ठ नेते घेतायत की काय? कारण त्या प्रकरणाशी संबंधित पक्षाची कागदपत्र देत सारवासारव करण्याचा नुसताच प्रयत्न झाला की काय? आणि हेच ते मूळ राजकारण आहे का? विशाल जे असं आहे, तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला तो प्रश्न अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावरती मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे. मी बोलणं उचित होणार नाही. पण जेवढं आपल्याला कळतं, माझं आज राष्ट्रवादीच्या काही अतिशय सिनियर लीडर्स बरोबर जे वहिनींच्या जवळचे आहेत अशा लोकांशी बोलणं झालं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असं काहीही नाही. दोन्ही नेते म्हणजे सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्ल पटेल जे असतील, दोघेही नेते हे वहिनींच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे आहेत. तशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काही विशिष्ट शक्तींकडून, कारण ही सगळी मंडळी जी आहे ती मीडियामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या पेरून कशा पद्धतीनं वहिनींचा पक्ष अस्वस्थ करता येईल या पद्धतीने हे लोक काम करतायत, हे काही बरोबर नाही असं माझं स्पष्ट मत आहे. एक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. या संस्कृतीला महाराणी ताराराणी साहेब, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले अशा कणखर महिलांची परंपरा या महाराष्ट्राला आहे. हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. या सगळ्या अंतर्गत बाह्य राजकारण करणाऱ्यांना वहिनी अतिशय खंबीरपणे उत्तर देतील. बरं अजितजी, आपल्याला वाटतंय की राजकारणाचा हा भाग आहे, मात्र अमोल मातेलेंना मला पुढचा प्रश्न करायचा। तटकरे आणि पटेल राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत। नाराजी जर दूर झाली नाही तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील आणि पक्षाला पुन्हा एकदा फुटीच्या राजकारणाला सामोरं जाईल असं तुम्हाला वाटतं का? अमोलजी, पण जर पाहिलं असेल जेव्हा अजितदादांचं निधन झालं त्यावेळेला प्रफुल्ल पटेलांनी सर्व अधिकार कार्याध्यक्षाला मिळावे असं त्यांनी परस्पर म्हणजे वहिनींना अंधारात ठेवून एक पत्र दिलं गेलं। बरं, त्यानंतर वहिनी दुसरी यादी जेव्हा पाठवली तेव्हा त्यांची नावं गाळली, आता दुसऱ्यांदा नावं गाळलेली आहेत। आता काल परवापासून ती पत्र सगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरती, सोशल मीडियावरती फिरतात। तर आम्ही काही कुणी नावं बदललीत किंवा असं काहीच नाहीये। पण जेव्हा आम्ही राष्ट्रवादी एकत्रित होतो तेव्हा प्रफुल्ल पटेलांचं पहिलं नाव म्हणजे पवार साहेबांचं दुसरं नाव त्यांचं नेहमी असायचं। सुनील तटकरे जेव्हा आमच्या पक्षात होते तेव्हा 2017ला जेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बढती दिली तेव्हा सरचिटणीस त्यांचं नेहमी नाव असायचं। असं कधी झालेलं नाहीये। पण त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थ निर्माण झालेली आहे। मी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तिथले आमदार असतील, कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील, त्यांचा प्रचंड त्या दोन नेत्यांवरती आक्रोश आहे। ते त्यांना नको आहेत म्हणून ते त्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे। तर आम्हाला काय बोलण्याचा अधिकार नाही, परंतु सोशल मीडियावरती जे काय फिरतंय त्या अनुषंगाने आपल्याला सांगतोय आणि आम्ही देखील त्या पक्षाच्या जुने आमचे ऋणानुबंध असल्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलत असतो। तेव्हा आम्हाला त्या पक्षामध्ये काय खतखत चालू आहे ते कळतंय। तेव्हा ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही दोन नेते नाहीये, पण त्यांच्या पुढे दोन पर्याय आहेत की आम्हाला या पक्षात स्थान नाही मिळालं तर त्यांचा दुसरा पर्याय आहे की भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्ह निवडून यायचं किंवा निवडणूक लढवायची, असं त्यांचा तो येणाऱ्या काळामध्ये प्लॅन आहेच। परंतु आपण सत्तेबरोबर राहिलं पाहिजे। आपल्यावर जर ईडीच्या कारवाई आहेत त्या थांबल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत। बरं, निश्चितच गंभीर स्वरूपाचा आरोप आहे, मात्र राज्याच्या राजकारणामध्ये याच सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत असताना राजकारण कुठल्या दिशेला जातं यावरती आमचं देखील लक्ष असेलच। धन्यवाद अमोल मातेलेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात चर्चा केलीत त्यासाठी। धन्यवाद अजितजी चव्हाण, तुम्ही देखील भाजपची संपूर्ण बाजू मांडलीत त्यासाठी। वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर एका महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूयात छोट्याशा ब्रेक नंतर।